नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काय दाखवत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण शेतातल्या हिरव्या हिरव्यागार अशा मस्त गवारीच्या शेंगा साध्या सोप्या आणि मस्त अशा सुक्या बनवणार आहोत, तव्यावरच्या फ्राय. तर बघा, याच्यासाठी या शेंगा आपण छान अशा निवडून घेतलेल्या आहे. त्याचे मागचे पुढचे देठ आणि टोकं हे काढलेले आहे. तर मैत्रिणींनो, आता हे शेंगा असे छान मस्त निवडलेले आहे, हिरव्या हिरव्यागार असे छान गवारीच्या शेंगा. तर आता आपण त्याची भाजी बनवणार आहोत. तर त्या शेंगा बनवण्यासाठी मैत्रिणींनो काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणींनो बघा, शेंगा बनवण्यासाठी हवा आपण काय घेतलेलं आहे, टमाटे घेतलेले कापून, कांदा कापून घेतला, लसूण जिरे ठेचून घेतले आणि थोडी कोथिंबीर कापून घेतली. आणि त्याच्यासाठी लागणार हे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. साध्या सोपे अशा शेंगा आपण गवारीच्या बनवणार आहोत, तव्यावरच्या. तर चला मैत्रिणी कशा बनवते मी ते तुम्हाला दाखवते. तर चला मैत्रिणी, आता आपण तवा ठेवलेला आहे छान असा आणि तव्यामध्ये मस्त असं तेल टाकलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत तव्यात, हे जिरे आणि लसण हे आपण आबडधोबड ठेचलेला आहे. तर आता हा चांगला असा फ्राय करायचा आहे. तर हे बघा, जिऱ्याचा आणि लसणाचा छान असा तडका बसत आहे. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, कांदा आणि टमाटे असे टाकणार आहोत. मस्तपैकी असे छान असं हे हलवून घेणार आहोत. कांदा आणि टमाटा असं चांगला असा हलवून घ्यायचा. आता हे मस्तपैकी असे थोडे लालसर असं शिजून द्यायचं. टमाटा आणि कांदा याला चांगला तडका बसू द्यायचा. मैत्रिणींनो, आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकावं लागणार आहे. मीठ जर टाकलं आपण कांदा आणि टमाट्यामध्ये तर खूप चवदार नंतर लागतं. नंतर भाजी शेंगाची खूप चवदार लागते. आता परत एकदा आपण हलवून घेणार आहे, कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता छान असा त्याला तडका बसलेला आहे. हो बघा, कांद्याला आणि टमाट्याला. आता आपण काय टाकणार आहोत, त्याच्यात लाल तिखट, हळद, मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आता लाल तिखट हळद अशी छान असं हे हलवून घ्यायचं सर्व कांद्याला. असं मस्तपैकी असं छान हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, गवारीच्या शेंगा. हे बघा किती छान असा मस्त तडका बसलेला आहे मिरचीला. आता हे गवारीच्या शेंगा छान असे आपण धुवून घेतलेल्या आहेत. तर आता मैत्रिणींनो, मी गवारीच्या शेंगा त्याच्यात टाकते. थोडं शिजायपुरतं पाणी, कारण सुक्या शेंगा आपण बनवणार आहे, शेंगा फ्राय तव्यावरच्या, साध्या आणि सोप्या. ते बघा असं छान असं आता आपण मस्त असं हलवून घेऊ. चमचमीत आणि झणझणीत खायला अशा छान डब्यावर नेण्यासाठी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसंग किंवा पोळ्यांसंग एकदम मस्त अशा शेंगा बनतात. माणूस सुक्या शेंगा कशा डब्यावर बी घ्यायच्या गडबडीच्या याच्यात घेऊन जातं, मुलांना बी डब्याला देतं. ते बघा असं छान असं शेंगा आता आपण टाकलेल्या आहे. आता त्याच्यावरून आपण शेवटी काय टाकणार आहे, थोडी थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आता ही कोथिंबीर बी टाकलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपण शेंगा आता शिजायला लावल्या. तर आता थोड्याशा शेंगा अशा चांगल्या थोडे हलवून घेऊ. ही एक जीव असं चांगलं हलवून घेऊ आणि थोड्याशा असं. आता त्याच्यावर एकदम सुक्या थोडंसं त्याच्यापुरतं थोडंसंच आपण पाणी टाकलेलं आहे शिजायपुरतं. आता आपण त्याच्यावर काय ठेवणार आहोत, ताट.
शिजण्यासाठी आपण ताट ठेवलेली. तर चला मैत्रिणींनो, आता आपण ताट काढून घेणार आहोत. बघू आता शेंगा शिजल्या का काय. हे बघा, अशा छान अशा मस्त शेंगा आपल्या ह्या छानपैकी अशा शिजत आहेत तव्यावर. आता तव्यावरच्या फ्राय शेंगा खायला इतक्या टेस्टी लागतात, खूप छान लागतात. झटपट बनवणाऱ्या आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवणाऱ्या सुक्या अशा तवा फ्राय ह्या गवारीच्या शेंगा. तर आता बघा, हे छान उकळे आलेले आहे, त्याला छान शिजत आहे. तर परत एकदा आपण असं छानसं हलवून देऊया. म्हणजे कसं दोन्ही बाजूला शिजल्या जातात. ते एका बाजूला मग टाकल्या असतं एकाच बाजूला शिजतात. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने असे शेंगा तुम्ही करून बघा, डब्याला नेऊन बघा, खाऊन बघा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा मैत्रिणींनो, आता हे शेंगा आपल्या थोड्याशा शिजायच्या बाकी राहिलेल्या आहे, थोड्याशा. तर आता आपण परत झाकण त्याच्यावर ठेवणार आहोत. तर चला आता आपण झाकण ठेवूया परत. चला मैत्रिणींनो, आपण परत झाकण काढून बघूया आपल्या शेंगा ह्या शिजल्या का नाही. अरे वा, खूप छान आणि टेस्टी आणि एकदम चमचमीत आणि झणझणीत अशा सुक्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहेत. शिजलेल्या बी आहे, हे बघा, शिजल्या बी आहे एकदम मस्त. तर चला, आपल्या हे शेंगा झटपटीत आणि चमचमीत आणि झणझणीत अशा मस्त तयार झाल्या. तर आता आपण ही सुक्या अशा मस्त हलवून घेतलेल्या आहे पुन्हा एकदा. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने आपल्या गवारीच्या साध्या सोप्या आणि सुक्या शेंगा आपण तयार केलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही करून बघा, डब्याला नेऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साध्या सोप्या आपल्या तव्यावरच्या झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणाऱ्या गवारीच्या शेंगा. तर मैत्रिणींनो, आता आपल्या शेंगा ह्या तयार झालेल्या आहे, चमचमीत आणि एकदम मस्त पोळ्यांबरोबर. तर ह्या बघा मैत्रिणींनो, आपल्या साध्या सोप्या शेंगा आपण काढलेल्या आहे, ह्या पद्धतीने तयार केलेल्या आहे. अशा तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं नका विसरू. साध्या आणि सोप्या आपल्या गवारीच्या शेंगा. झटपट अशा, खायला बी चवदार आणि एकदम मस्त अशा गवारीच्या शेंगा.